तुम्हाला डोळं लागले कवा एक होते कवा शपथविधी घेतोय कवा एक होते कवा आता 10 पक्ष बदलून येऊ बाबा तिकडे गेलाय तो आता मला म्हणतो भाजपमध्ये जाणार. भाजपलाही माहिती आहे की ह्यो कुणाचाच नाही. दुसऱ्याचं चांगलं चिंतावं लागतं. माझं ते माझं दुसऱ्याचं मी माझं. पडक्या घरात कोण मुक्कामला जायचं हो. काहीही बोलायचं आणि जयंत पाटलांच्यावर बोलल्याशिवाय बातमी तयार होत नाही. म्हणून जयंत पाटलांच्यावर बोलणं हा कार्यक्रम चालू आहे. दुसऱ्याचं चांगलं चिंतावं लागतं. माझं ते माझं दुसऱ्याचं मी माझं. आणि नुसतं दुसऱ्याचं माझं नाही तर घरदार सुद्धा तिथं असलं पाहिजे सिंहासनावरती. आणि जनता गुलाम असली पाहिजे. अरे किती दिवस चाललं. एक फार काळ चालत नसतं. एक रिक्षा ड्रायव्हर एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि हे फक्त आग लावत सुटता. मी आता मुलाखतीमध्ये वाचलं बापू काय अजित दादा दोन राष्ट्रवादी एक करायला माझ्याकडे हलपाट मारत होत. अरे दादा केवढा मोठा माणूस. ते गेले तर महाराष्ट्र रडला. दादा तुमच्याकडे हलपाट का मारतील. काही 5-50 आमदार आहेत म्हणून मारतील. कशाला मारतील. पडक्या घरात कोण मुक्कामला जाईल का हो. कशाला पोहोचल. पण ते कधी खऱ्याच्या गावात राहिलीच नाही. त्यांचा मुक्काम खोट्याच्या गावात. तेजी जिरवायची. अरे असं करता 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 तुम्ही राजाराम नगर वरती आला रे बाबा. ते बंद करा. चांगलं वागा. चांगलं वागल्यावर चांगलं होतं म्हणून मी 2दा आमदार झालो. त्याच्यासाठी कुणाचं मला वाईट करायला लागलं नाही. किती उमेदवार निवडून येणार आहेत. उमेदवारच मिळालेले नाही. जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येणार. तुम्हाला डोळं लागले कवा एक होते कवा शपथविधी घेतोय कवा एक होते कवा नाही. आता होईल बाबा. त्यांच्याकडे गडी लई झाला आता. 240 आमदार आहेत. आम्ही अजून लाईन मध्ये. तुमचा नंबर कुठं लागायचा. खरं म्हणजे इथं सभा झाली. बिचारे एकनाथ शिंदे काय बोलले नाहीत म्हणून मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. पण दुसरं कोणीतरी बोललं की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार. आता 10 पक्ष बदलून येऊ बाबा तिकडे गेलाय तो आता मला म्हणतो भाजपमध्ये जाणार. भाजपलाही माहिती आहे की ह्यो कुणाचाच नाही. त्यामुळे अजित पवार आणि आमचा पक्ष आम्ही एक करणार होतो ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यासाठी माझ्याच घरी 10 बैठका झाल्या आणि आम्ही जवळपास ठरवलं होतं. दुर्दैवाने त्यांचा निधन झालं. पण सांगायचा मतितार्थ हा की काहीही बोलायचं आणि जयंत पाटलांच्यावर बोलल्याशिवाय बातमी तयार होत नाही. म्हणून जयंत पाटलांच्यावर बोलणं हा कार्यक्रम चालू आहे. आम्ही त्यांच्या कुणावरही बोलण्याची आमची कुणाची इच्छा नाही.